माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर जेवणानंतर आम्ही रोजच जात असतो, सचिन आणि मी, गाडी रोडच्या त्या साईडला पार्क करायला, कारण गोल फिरून जायला त्यांना सकाळी उशीर लागतो. तर आज आम्ही हिला घेऊन जाऊ राहिलो, कारण हिला चॉकलेट घ्यायचे बड्डेसाठी स्कूलमध्ये, उद्या क्लासमध्ये वाटायला. तिचा बड्डे ॲक्च्युली संडेला आहे, पण बर्थडेसाठी मी स्कूलमध्ये सेलिब्रेट नाही करू शकत, कारण फ्रायडेला ऑनलाईन आहे आणि सॅटर्डे संडे सुट्टी आहे, आणि त्याच्यानंतर पण बकरीची त्यांना सुट्टी आहे. म्हणून आजच तिला चॉकलेट आणून देतोय. तर उद्या ती मस्त चॉकलेट घेऊन जाईन आणि क्लासमध्ये वाटून येईन. तर बघू आता कोणते चॉकलेट घेऊ. 50 पाहिजे टीचरसाठी, क्लाससाठी 30 पाहिजे माझ्या बस. तिनं मोकार लिस्ट केली मोठी. तर आता तिला चॉकलेट घेऊन येऊ. आणि ना ॲक्च्युली आम्ही मॅगडीमध्ये करणार आहे ना, तर त्या लोकांनी ना कार्ड दिलेले आहे. तर कार्ड तर उद्या मी सगळ्यांना कार्ड पण देऊन येईल. कार्ड घरी आता मी तुम्हाला आहे ना मग दाखवणे उद्याच. असं सगळं आहे. तर आता आम्ही युनियनमध्येच जातोय, गाडी तिकडं लावलेली तिकडं. तर दाखवणे मग तुम्हाला कोणते चॉकलेट घेतले आणि किती घेतले. म्हणजे आता झाली क्रिशाच्या बड्डेची सुरुवात. तयारी तर त्या दिवशीपासूनच चालू होती, आता सुरुवात झाली. चॉकलेट घेऊन देऊ आज, म्हणजे उद्या ती क्लासमध्ये देऊन देईन मॅडमला, बसमध्ये पोरांना, हो की नाही. प्रत्येक बर्थडेला आम्ही नाही का रिटर्न गिफ्ट सुद्धा पाठवत असतो स्कूलमध्ये, पण ह्यावेळेस नाही पाठवणार आहे, कारण एक्झाम बी चालू आहे ना. तर मग असं सगळं टाइम जास्त त्याच्यामध्ये जातो ना. तर चॉकलेट ती ब्रेक टाइम मध्ये देईल सगळ्यांना, म्हणजे प्रॉब्लेम नाही, हो की नाही ग. त्याच्यानंतर एक्झामसाठी पण स्टडी करायची. मग परत दुसऱ्या एक्झामचे अजून 4 पेपर बाकी तिचे. मॉरल सायन्स, MSCS, हिंदी आणि अरेबिक. सायन्स, अरेबिक अजून. तर चला आता बघू कोणते चॉकलेट. घरी एक पाकिट आहे चॉकलेटचं ब्रेक. हे राहिलं इकडं समोर युनियन आहे, आणि इकडं गाडी लावलेली. आता इकडून काढून आम्ही दुसऱ्या पार्किंगमध्ये लावणे, कारण 10 नंतर आहे ना पार्किंग फ्री असतं, म्हणजे ज्या फ्री पार्किंगमध्ये लावणे. आणि इकडं समोर आमचं घर आहे, रोड क्रॉस करून, म्हणजे हे आम्हाला जवळ आहे. तर जेवणानंतर शतपावले पण होतात, आणि मग गाडी पण आम्ही तिकडं लावतो. आणि काही घ्यायचं असं नाही तर मग इथून घेऊन पण घेते भाजी, कधी काही असं संपलेलं होतं थोडंफार घरातलं, असं सगळं आहे. तर आज तर फक्त चॉकलेटच घ्यायचे ना. बघा ना मँगो कसे चांगले असेल तर मग घेईन. तसे तर आता सगळीकडे चांगले चाले मँगो. एक पॅकेट घेतलं आम्ही, हे वाला 73 चॉकलेट, त्याच्यात नट्सवाला. आणि इथं लई सगळे ऑप्शन आहे. मार्शमॅलो 19 रुपये कोणते. हा तर चॉकलेट बी तर जास्त आहे ना. हो कॉफी को एक घेऊ, कॉफी को घरी खायला. रिशाच पप्पा कॅपुचिनो घेतली का नॉर्मल. कोणतं घेतलं मी. नाही कॉफी कॅन्डी घेतली. हा तर तेच पाहिजे. हे एकदम माग चॉकलेट आहे ना. फरेरो रोशेश, ओ भाई बाउंटी. तुझे हाय पण नाही क्लासमध्ये माणसं. नाहीच आहे, मी तेच बोलते. अगं पिल्लू टीचर्सला दिले तरी होईल. हे लय मस्त लागतात चॉकलेट. मिल्क बस काय अख्खी बस कोणी ओळखीचं हाय नाही. हे माझे फेवरेट किटकॅट. काय झालं, लोकांचे बर्थडे असतो ते मला पण देतात. सगळे लोकांचा बर्थडे. जीव तिचा खालीवर दुपारपासून ना लिस्ट बनवून ठेवली. घरी एक पॅकेट आहे ना. आता भरपूर एक तिकडचं एक घेऊ. चला बाद झालं. काय खातीये तिने स्वतःच रात्री भिजवून ठेवलेले. वेणी पुढं घे. आज कलर ड्रेस घालून जाते क्रिशू. चॉकलेट वाटणार आहे ना आज. चॉकलेट मी याच्यातच ठेवले दोन्ही पण. आणि ही मोजडी घालणार आहे. येतीन बरोबर. सुपर एक्सायटेड होती क्रिशा ह्या दिवशी स्कूलमध्ये जायला. मुलांना कसं ना बड्डे म्हणल्यावर त्यांनी असे खुश असतात, आणि आज ती चॉकलेट घेऊन जाणार होती. कलर ड्रेस घातलेला म्हणजे ती जबरदस्त खुश होती. आपण सुद्धा असेच आसन लहानपणी नाही का. तर सकाळी 7 वाजलेले आणि ऊन बघा किती पडलेलं.
तर त्यानंतर मी काही शूट नव्हतं केलं त्या दिवशी. मग एक दिवस गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ना आम्ही एका ठिकाणी गेलेले. त्याने व्हाउचर भेटतं आपल्याला सुपर मार्केट किंवा मॉलमध्ये गेल्यावर, त्याच्यावर आपला नंबर माहिती वगैरे भरायची आणि मग ड्रॉ सिस्टममध्ये आपला नंबर लागतो. काहीतरी स्कीम वगैरे असतात, काही माहिती सांगतात ते लोक. तर त्याच्यामध्ये आमचा आहे ना ड्रॉमध्ये नंबर लागलेला. तर आम्ही तिथं गेलेलो. तर काही नाही, एक आम्हाला व्हाउचर भेटलं आहे काही हॉटेलचं वगैरे, आणि एक ना चहाची केटल भेटली आहे आणि ती मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणे, आणि एक डव क्रूजचं व्हाउचर भेटलेलं. असे आम्हाला 2 व्हाउचर भेटलेले. सर आय हॅव 1 टी. येस, फ्रेश मिल्क. ही किती फुल पाणी. कोरी चहा. हे मिल्क पावडर टाकायची का? त्याच्यात काय हाय खरी? इथून येत होतं, इथं दाबल्यावर सचिन इथं दाबत होते, म्हणजे येतच नव्हतं मिल्क. ही चहा आहे, चहा पावडर आहे. हे असं लहान पोराला चहात दूध टाकून दिल्यावर दिसतंय. मग नको मला चहा, मग मी कॉफीच पिते. कॉफी आहे ही काय इथं फिल्टर कॉफी. मी पण नाही पियत. पिऊन बघ आधी कशी लागते. टाकू? चहा घेतली मस्त. मी दूध नाही टाकते कारण ही चहाचा अवतार पाहून मला नाही मन होते प्यायचं. अरे यार, आम्ही आलोय क्रिशाचा केक घ्यायला मिस्टर बेकरमध्ये. सचिनच्या ऑफिसमध्ये कधी मागवला असं नाही इथून केक, तर मस्त होता. त्यांच्या मॅनेजरनी जॉब सोडली तेव्हा सीअप करायला त्यांनी इकडून केक आणलेला. तर मग आम्ही इथंच आलो आहे आता क्रिशाचा केक बुक करायला. तर बघू आता मध्ये जाऊन डिझाईन आणि ते काही असं आम्ही सिलेक्ट नाही केलेलं आहे, मध्ये जाऊनच बघू. झोप येत होती. केक कोणाचा आहे? केक बुड्डे बुड्डे. एवढी झोपली तू पार लगेच? किती छोटे छोटे केक आहे इथं. मँगो, ब्लूबेरी, हा भरपूर आहे इथं डिझाईन. हे हा केक पा किती, हा छोटा आहे एकदम आहे ना. आईस्क्रीम केक आहे का चीज केक आहे? मिरची वाला केक. आम्हाला अख्खं काढ ना बाहेर बॉक्स. हे भेटलं आम्हाला गिफ्ट आणि हे भेटले 2 व्हाउचर. एक हे याचं एक डव क्रूज आणि खालचं रेस्ट म्हणजे हॉटेलचं आहे, पण ते तर आम्ही नाही यूज करणार. डव क्रूजचं यूज करेन कदाचित. अय्यो, तुम्ही नवीन नाका कर, 2 जण आहे ना. हा हा हा, हे राहिलं. अगं तशी याच्यावर ठेव, याच्यावर ठेव ना. अरे याला ओपन कसं करतात? अच्छा दाखव. मस्त है। वहाँ पे गए थे ना हम जॉर्जिया, तो यहाँ से वो नहीं फूड पैकेट लेके गए थे, वो पानी में उबाल के खाने का। वहाँ पे तो कुछ था नहीं, तो हमने इसमें डाल के पानी इसमें ही बनाया था। वहाँ पे होता है ना केटल, मजा आया था। बिरयानी बनाया था। इंडा बॉईल करो ना छोकरा, तो बोला आवाज कर रहा है। हाँ तो इसमें होता है, फटाक से हो जाता है 5 मिनट में। लावण चालू आहे का पाहू ना आपण। पिन लावा, पिन पाणी गरम करून पाहू थोडस। हे पाणी करू आपण, पण पिन लई छोटी दिली यार, स्टँड खाली घ्यायला पडणार आपल्याला ते। किचन पर मुको मत। बेटा कहाँ भाग चले? झाली का नाही ऑन? करू हा करा। आम सरक ती पान पार जवळ बसली, अशी ठेवा ना, इकडे लाईट दिसू द्या मला। सनी झाली का नाही? हा ग झाली। पाणी टाका ना मग। हा तशीच झाली, पाणी टाका। माझ्या पप्पाला सांगायचं असं पाणी टाकायचं। आपल्या दोघांपुरतं करू आपण।
अरे टाका ना. एवढं पप्पा काय करते? अगं धुता ते नवीन आहे ना पिल्लू. बटन बंद करून ना टाकून दे सगळं. ना आता पप्पाला गरम पाण्यात मी ऑन करू. दिवस ती खासी नाही घ्यायची. बस. मला आवाज येतोय पण आणि वाफही निघते. फ्रीची वस्तू वापरायची माझी वेगळीच आहे नाही पण क्रिशा जस काय ग्लास हा एवढं गरम वाफ तर निघाली क्रिशाची. पप्पा अजून किती गरम पाहिजे? तुम्ही जास्ती घ्या. म्हणजे याच्याकडे चहा पण पिता येईल. हा मला दे ना. आम्हाला चहा बनाई ना. ग्रीन टी. ग्रीन टी, ब्लॅक टी. मला तुमच्या जेवढ्या द्या. ना पण असं ये एकदम ऐसे घसताना येवे चहा केल्यावर किती काळ. ऑफिस में बधी जगह दूध में. आम्ही जातोय आता अबुधाबी आणि इकडे पेट्रोल पंपवर थांबलोय घराजवळच. हवा भरायची होती गाडीमध्ये आणि पेट्रोल सुद्धा भरायचंय. सचिन इथं हवा भरताय गाडीमध्ये. आत्या क्रिशा आणि ते प्रितेश भाई लास्ट टाइम आमच्यासोबत सुट्ट्यांमध्ये फिरायला होते ना. आणि लास्ट टाइम आम्ही अबुधाबीला गेलेलो ना तेव्हा सुद्धा ते आलेले. तर ते पण आहे सोबत. आणि ह्या हवा पुरते इथं. तर आता आम्ही गाडीमध्ये हवा भरून पेट्रोल भरून मग निघू. मग सण एखाद्या पेट्रोल पंपवर पुढं थांबू वॉशरूमला वगैरे. कारण आहे ना 2 तासाचा रस्ता आहे आणि रस्ता हायवे ना म्हणून एवढं काही नाही वाटणार. त्याच्यामुळं सण निघून जाऊ. आणि आता आहे ना 12 वाजत आले. ऊन भरपूर आहे प्रमाणाच्या बाहेर. पण मग गाडीत बसल्यावर काही नाही वाटत. बाहेर निघाल्यावर थोडंसं वाटतं. आणि मी ना 1 पीस घातलाय हा. मी तुम्हाला तिकडं म्हणजे फुल दिसेनाच आहे. जेव्हा आता मंदिराच्या तिकडे जाईन तेव्हा व्हिडिओ घेईन. आणि हा ब्लॉग आहे ना 3-4 दिवसापासून कंटिन्यू मी छोट्या क्लिप घेते. क्रिशाच्या बड्डेची वगैरे अशी काही तयारी चालू आहे. तर बघा ना आज आता एंड करूनच टाकणे. तर मंदिरात जाऊन तुम्हाला मंदिर दाखवणे. आणि मी ना पहिले पण आम्ही गेले तेव्हा मी फुल ब्लॉग केला आहे मंदिराचा. बघू आज गर्दी कशी काय त्याच्यावर डिपेंड आहे. अख्खी व्हिडिओ मी घेते शूट करते वगैरे नाही. मला नळी. तर चला आता आम्ही निघतो पेट्रोल वगैरे भरून. आणि पाणी वगैरे तर आम्ही घरूनच बनवून घेतले कारण उन्हाचा तडाखा लई आहे. आणि रस्ता असा आहे इतका सुनसान रस्ता आहे ना का त्याच्यामध्ये ना काय बोलतात बिलकुलच म्हणजे रस्त्याने काहीच नाही आहे. शॉप नाही काहीच नाही. नुसतं नाही दोन्ही साईडनी जंगल आहे असा रस्ता आहे. तर मग आम्ही ना पाणी बिणी घरूनच घेतलं. मी थोडंसं फ्रूट वगैरे घेतले. सुरीन ते घेतलं म्हणजे कसं गाडीत बसल्या कापून देता येईल. क्रिशाला लई 5-10 मिनिटाला तिला काहीतरी खायला लागतं. पोरांचं तसंच असतं. तर असं सगळं आहे. आता आम्ही निघतो मस्तपैकी. आणि मग पोहोचूनच आता तुम्हाला डायरेक्ट मी भेटते. आणि इकडे ना रस्त्याने जाताना माहीत नाही गाडीमध्ये ना इंजिन हिटिंगची जी साईन आहे ती आमची ऑन होऊन गेलेली. म्हणजे आम्ही एका गॅरेजमध्ये थांबून आहे ना सर्व्हिस स्टेशनला तिथं विचारून घेतलेलं काही असं मेजर तर प्रॉब्लेम नाही ना. तर ते ना सेन्सर असतं ना त्याचा प्रॉब्लेम होता. तर मग ते इझिली सॉल्व्ह होऊन गेलेलं. पण आम्ही म्हटलं लांब जायचं आहे 2-2.5 तासाचा रस्ता आहे. तर एकदा बघून घेतलेलं म्हणजे चेक करून घेतलेलं बरं. तर मग आम्ही तिथं चेक केलेलं. आणि असं ना फर्स्ट टाईमच झालं म्हणून आम्हाला पण माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही ना सेपर साईडसाठी चेक करून घेतलं. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो. गाडीचा इश्यू सॉल्व्ह झाला. आणि मग आम्ही ज्यूस घेतलाय. मिनी मिक्स घेतलं. ह्या लोकांनी सगळ्यांनी मँगो घेतलंय. क्रिशाने पण मँगो घेतलंय. आणि क्रिशाच्या पप्पांनी चहा घेतलाय. चाय गरम चाय. त्यांना खासी येते ना ऑलरेडी म्हणून त्यांनी नाही घेतलंय. मी अजून फोडलंच नाही म्हणूनच नाही फोडलं. चला गाडीत बसून पिऊ ना. मी अजून बघते पिऊन कसं लागतं. मस्त आहे माझं ज्यूस. सकटेटीचे तुकडे पण येतात ते मध्ये. तांब्याचे तुकडे. तांब्याचे आंबा. आता थोड्या वेळात पोहोचू आम्ही 15-20 मिनिटात मंदिरात है ना. सगळं उलट बोलली 9 मिनिट. त्याच्यात दाखवे 9 मिनिटं. अजून 10-15 मिनिटं तर लागे ना. मग काही चुकलं बुकलं रस्ता. मंदिरात पोहोचले आम्ही. आता पार्क करू गाडी आणि मग मंदिरात जाऊ. સામે જ લઈ લઉં છું. इकडून दिसतं पण मंदिर. છેલ્લી લાઈન. આ જો પેલો લગાવે છે ને એની બાજુમાં છે જગ્યા. હા અહીંયા બી આમ તો ખાલી. अरे हे काय अख्खी इकडं किती पार्किंग खाली.
त्यावेळेस मांडव सुद्धा घातले लोकांनी, कारण भरपूर ऊन आहे ना, तर लाईन मध्ये उभं राहायचं आणि तर मांडव सगळीकडे घातले. हे बघ इथं डस्टबिन आहे पिल्लू, या पे है ना. आतमध्ये जायचं नाही अभि नाही. जय स्वामीनारायण. पाणी भेटलं, एंट्री केली ना तर तिथं. एवढे पण अजुबे आहे ना. आणि हे ट्री आहे ना, लंडनच्या म्युझियममध्ये ठेवलेले होते. 6500 वर्षापूर्वीचे हे जुने ट्री आहे. आणि ह्या ट्रीचं नाव आहे ओक ट्री असं. जे स्वामी आहे ना इकडचे, त्यांनी हे ओळखलेलं झाड, त्यामुळे ना इकडे ते ठेवलेले. सिस्टम केली इथं चपला ठेवायला, पिशव्या. 2492. अरे मी व्हिडिओ काढली डायरेक्ट. ही चांगली सिस्टम आहे. लास्ट टाइम मध्ये लईच गर्दी होती नाही क्रिशाचे पप्पा? लास्ट टाइम मध्ये लई गर्मी होती. चांगली सिस्टम आहे. पिलू चल पिलू. म्हणूनच असं केलं. हा हे चांगलं आहे. लास्ट टाइम लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पण मस्त असे आरामात दर्शन झाले, बिलकुल गर्दी नव्हती. आणि आज सुद्धा तसंच आहे. आणि मी ना लास्ट टाइम फुल व्लॉग बनवलेला, एकदम जबरदस्त सगळं दाखवलेलं आहे. तर त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये ना लिंक देईल, तिथं जाऊन सगळे बघून घ्या. फुल व्हिडिओ आणि फुल सगळी माहिती पण दिलेली मी. मस्त एकदम. इकडे आहे ना त्यांनी असे पिल्लर लावले. हे म्हणजे हे मंदिर आहे ना, मंदिराच्या मागे हे जे पिल्लर आहे ना, तर त्याच्यावर त्यांनी महाभारत, रामायण, कृष्णलीला आणि शिवपुराण असे सगळे ना म्हणजे चित्रावाईज कथा दाखवल्या. आता मी तुम्हाला थोडंसं क्लोजअप दाखवते. इथं बघा, सपोज ही लाईन दिसते ना तुम्हाला, हे सगळी कृष्णलीला आहे. कृष्ण भगवान झाले, मग त्यांनी लीला केल्या, असं सगळं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते इकडं समुद्र मंथन आहे. हे बघा इकडं आहे ना समुद्र मंथन आहे. हे आहे ना, हे पूर्ण समुद्र मंथनची त्यांनी स्टोरी सांगितली आहे. तो ऐरावत हाती जो इंद्र भगवानने घेतलेला. आणि इकडं कृष्ण भगवानचा जन्म झालेला. मग इथून पूर्ण त्यांनी ना पूर्ण पिल्लरवर सगळं स्टोऱ्या दाखवल्या. नरसिंहचा अवतार, मग सगळे हे जे जे अवतार कृष्ण भगवानने त्यांनी घेतलेले ते अवतार त्यांनी इथं सगळे एकदम. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा हे बंद होतं, म्हणून हा पार्ट मी आता काढते. पण बाकी सगळं बघायचं असेल तर तुम्हाला मी व्हिडिओ देते, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. म्हणजे लिंक देते मी, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं सगळं बघू शकताय. मी बोलली ना महाभारतनं ते सगळं आहे. हा ये रा इकडं महाभारत हे राहिलं. खूप छान असं मंदिर आहे. आणि खूप सगळ्यांना संत महात्म्यांचे त्यांनी ना मूर्त्या बनवलेल्या आहे. काही काही ना ओळखायला सुद्धा नव्हत्यात, म्हणजे ना त्यांनी तिथं गाईड सुद्धा ठेवलेले. आपण त्यांना पैसे देऊन मग ते आपल्याला माहिती सांगले असं होतं. पण आम्ही काही गाईड वगैरे ठेवलं नव्हतं, भरपूर ऊन होतं. पण तसं काही तिथं जाणवत नव्हतं, कारण खाली आहे ना सगळीकडे त्यांनी ना संगमरवर लावलेले. तेवढं थंड लागत होतं पायांना. तर आहे ना नक्की पॉसिबल असेल ना कोणाला तर नक्की एकदा जाण्यासारखं मंदिर आहे. तर व्हिडिओ कशी वाटली आजची तुम्हाला नक्की सांगा. आणि आहे ना मी खूप दिवसातून आज ब्लॉग टाकला आहे, तर कसं वाटलं नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय.